आपल्या लाईफमध्ये एवढ्या गोष्टी घडल्या आणि देवबापाने वाचवलं, तर आपण देवबापाला कशी महिमा द्यायची? तर मी सर्वप्रथम परमेश्वराच्या वचनापासून स्टार्ट करेल. योहान 3:16. परमेश्वराने जगावर इतकी प्रीती केली की त्यांनी आपला एक लोता पुत्र दिला, ताकी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश नाही होणार, तर त्याला अनंत सर्वकाली जीवन त्याला प्राप्त होईल. तर आज मी माझी आहे ना गवाही तुम्हाला शेअर करणार आहे. मी मराठीतच बोलणार आज. मी 2010 मध्ये देवामध्ये आलो आणि देवामध्ये आल्याच्या नंतर माझी वय 15 किंवा 16 वर्षाचा तेव्हा मी देवात आलो. आणि माझी गवाही अशी आहे की आम्ही 7 मित्र होतो आणि आम्ही 7 मित्र खूप वाईट संगतीमध्ये होतो आणि माझे साई मित्र खूप स्ट्रॉंग होते, पण त्या सर्वांमध्ये मी सर्वात कमजोर होतो. आणि माझ्यात भीती होती, डरपोक होतो, कमजोर होतो, बॉडी होती, शरीर होतं, पण आतून एक बोलता ना एक भीतीचा आत्मा होता. मी स्ट्रॉंग नव्हतो, पण तरीही मी त्यांच्यासोबत राहत होतो. मग त्यांच्यासोबत राहत असताना मी त्यांच्यासोबत नशे केली, गलत कामं केले. मला सिगरेट, त्या वयात मी सिगरेट प्यायचो आणि आम्ही दारू वगैरे पण पिलेली आहेत. सर्व दारू मिक्स करून त्याला कॉकटेल म्हणतात, अशी दारू आम्ही पिलेली आहे. आणि एक दिवशी माझा मित्र बोलला, सुनील, आणि आम्ही 7 मित्र होतो. आम्ही साथीचे साथी आम्ही चर्चमध्ये गेलो आणि तिथं असं होतं की एक पास्टर आला आहे आणि तो लोकाला भरमवत आहे आणि लोकाला भोळ्या मावळ्या लोकाला भरमवत आहे आणि जात कन्वर्ट करत आहे. तर मग आम्ही त्या पास्टरला मारायला गेलो. मी तर मारायला नव्हतं गेलो, मी फक्त सोबत गेलो होतो, कारण माझं असं होतं की मी जिकडे बोललं तिकडे जायचो. तर आम्ही 7 मित्र गेलो आणि एकच शब्द होता की जर सपोजली पास्टरनी जर धर्माच्या बारात काय बोललं तर आपण या पास्टरला मारायचं. गेलो आम्ही, बसलो साथीचे साथी जण आणि ते परमेश्वराच्या बारात सांगत होते. ना तिथं कसली स्टॅच्यू होता, ना कसलं काय होतं. तिथं एक वेदी होती आणि एक व्यक्ती पुस्तकातून काहीतरी बोलत होता, म्हणजे ते बायबल आहे. तर मग आम्ही सर्वजण ऐकत होतो. तर त्यांनी एकच गोष्ट सांगली, ना त्यांनी धर्माच्या बात केली, ना कोणत्या अदर गोष्टीची बात केली. त्यांनी फक्त मनुष्याचं आणि परमेश्वराचं काय नातं असते, परमेश्वर मनुष्यावर किती प्रेम करतो, कितीही चुकला तर त्यांनी ते सांगितलं. नंतर मग मला कळायला लागलं, आमच्या मित्राला परत झालं आणि आम्ही बोललो, यार की हे असं का होत आहे, है ना. तर मग त्यांनी तसं काय नाही बोललं. मग देवबापांनी त्यांना सांगितलं की 7 मुलं आलेत जे मला मारायला आलेत. आणि म्हणलं, आम्ही बोललो, यार कोणी सांगितलं, आमच्यात कोण आहे असं. तर देवबापाच्या आत्माने त्यांना सांगितलं आणि आम्ही 7 जणाला उभा केलं आणि आमच्याशी बात केली आणि आम्हाला बोललं की देवबाप काय धर्म वगैरे चेंज नाही करत. देवबाप प्रभू येशू लोकांचं जीवन धारण करतो. येशू कोणत्या धर्मासाठी नव्हता आला, तर येशू मनुष्यासाठी आला होता, त्याच्या पापासाठी आला होता. तर ह्या गोष्टी जेव्हा कळायला लागल्या तर समजत नव्हतं की काय आहे जीवन. नंतर आम्ही त्या गोष्टी जाणून घ्यायला लागलो आणि समजायला लागलो आणि नंतर तिथून आमचं जीवन बदलायला लागलं. मग आमची संगती, वाईट गोष्टी सगळ्या सुटायला लागल्या. पण सगळ्यात मोठी गोष्ट, जेव्हा बदलाव सुरू झाला तर सगळ्यात पहिला घरातून विरोध झाला आणि भरपूर गोष्टी फेस कराव्या लागल्या आणि लाईफमध्ये भरपूर अशा गोष्टी झाल्या. आणि मी तुम्हाला सांगतो, माझी एक गवाही अजून एक सांगतो. 2010मध्येच मी शायद या दुनियात नसतो, पण देवबापाने मला वाचलं एका मोठ्या ॲक्सिडेंटपासून. मी चाललो होतो तेव्हा मी 10वी फेल झालो होतो, माझे 2 मित्र पास झाले होते आणि या डिप्रेशनमध्ये मी रस्त्याने चालत होतो आणि वरून पाऊस पडत होता आणि तिकडून एक ट्रक आला आणि त्या सर्कलवर तुम्हाला ठोकायचा. तितक्यात मला कोणतरी असं पकडून बाजूला फेकलं, पण वाचणारा कोण नव्हता आणि ट्रकवाल्याने शिवी देऊन मला तिथून निघून गेला. तर मग ह्या गोष्टी अशा झाल्या. तर मग मला असं कोण होतं यार ज्याने मला स्पर्श केलं आणि मला वाचवलं. तर म्हणलं, मी कोणाला जर सांगेन तर कोणी विश्वास नाही करणार. तर देवबापाने मला वाचवलं होतं, त्याच्या स्वर्गदूताने वाचवलं होतं. आज जर मी जिवंत आहे तर त्या देवामुळंच आहे. आणि देवामध्ये जेव्हा मी आलो तो माझं सिगरेट सुटलं, दारू सुटली, गलत संगती सुटली
शिव्या देत होतो, शिव्या देत नाही. भरपूर गोष्टी सुटल्या आणि जे मित्र सोबत काय काय होते ते लोक पण सुटले आणि आम्ही जे 7 जण होतो ना, साथीचा बी बत्तीसमा झाला. साथी देवामध्ये आज कोण कुठे आहे माहीत नाही. पण एक मित्र आहे माझा सुनील माझ्यासोबत आहे आणि मी देवबाप्पाला धन्यवाद देतो. खरंच मित्रांनो, माझ्या प्रियांनो, देव आपल्याला चेंज करतो राव. म्हणजे अद्भुत रीतीने म्हणजे एकदम त्याचे वचनं जर तुम्ही वाचले ना, तर आपल्याला कळेल की आपली गलती काय आहे. आपल्याला समजेल आपण कोणत्या गोष्टीमध्ये चुकतो, काय आहे वगैरे. देव आपल्याला पूर्ण बदलतो आणि मी देवबाप्पाला धन्यवाद देतो की परमेश्वराने मला सांभाळलं